अगदी सोपा असा प्रश्न आहे. माझ्या मनात एक समसंख्या आहे, त्यापुढे क्रमाने येणारी 7वी विषम संख्या x+4 आहे, तर माझ्या मनातील समसंख्या कोणती? आता बरेचसे विद्यार्थी या क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन वरून काढतात, पण तेच 20वी, 30वी, 45वी अशी ज्यावेळेस विचारली जाईल त्यावेळी हा क्वेश्चन कसा सोडवायचा हे आपण पाहूयात. समजा ती समसंख्या मी y मानली. समसंख्या बरोबर y. आपण मानताना संख्या कोणती मानलीये? y. मग y नंतरची पहिली विषम संख्या काय असेल? y मध्ये 1 ऍड केला तर आपल्याला विषम संख्या मिळेल. पुढची विषम संख्या कोणती असेल? y+3 ही विषम मिळणार. यानंतर शेवटची म्हणजे 7वी विषम संख्या त्यांनी आपल्याला दिलेली आहे, जी आहे x+4. आता अंकगणिती श्रेणीचा वापर करून आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो. आता यामध्ये पहिले पद म्हणजे a बरोबर किती असणार आहे? y+1 पहिलं पद असतं. डिफरन्स यामध्ये फरक कितीचा आहे? फरक d बरोबर. y+3 - y+1 याचं उत्तर किती येणार? 2. नंतर एकूण टर्म किती आहेत? 7. 7वी विषम संख्या दिली आहे बरोबर. म्हणजेच n = किती मिळाला? 7. n म्हणजे असतो एकूण पदे आणि शेवटचं पद दिले tn. शेवटचं पद म्हणजे tn असतो. शेवटचे पद tn पण आपल्याला दिलेला आहे. शेवटचं पद आहे x+4. आता अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद दिलंय, फरक पण दिलाय, n पण दिलाय आणि tn पण दिलाय. आपल्याला किंमत काढायची आहे y ची बरोबर. मग आता आपल्याला tn चा फॉर्म्युला माहितीये. अंकगणिती श्रेणीमध्ये शेवटचे पद काढायचे असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो tn = a ब्रॅकेटमध्ये n - 1 × d. आता tn ची किंमत किती दिलेली आहे? x+4 = a ची किंमत y+1 प्लस n - 1 n ची किंमत माहिती आहे आपल्याला 7 आहे. 7 - 1 × d ची किंमत किती आहे? 2. आता हे फक्त सॉल्व करायचं. x+4 = y+1 प्लस 7 - 1 किती होणार? 6. 6 × 2 12. म्हणजेच x+4 = y+13 आलं. आपल्याला किंमत कसली हवी आहे? त्या समसंख्येची हवी आहे, म्हणजे y ची किंमत हवी आहे बरोबर. म्हणजे पुढे होणार x+4 मायनस हा 13 इकडे येणार = y. तसंच प्लस मायनस काय होणार? मायनस 13 - 4 किती आलं? 9. म्हणजे x आणि साइन मोठ्या संख्येचं मायनस साइन आहे. x - 9 = आला y. म्हणजेच पहिली समसंख्या x - 9 असणार आहे.